सन्माननीय आमच्या उत्तर भारताच्या ज्या महिला आहेत त्या फार भावुक असतात, फार सेन्सिटिव्ह असतात आणि त्यांनी आता 24 तासाचा निर्जल उपवास ठेवलेला आहे. पाणी सुद्धा पित नाही आणि स्वतःच्या मुलग्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी आणि त्याच्या आयुष्य वाढावं म्हणून त्यांनी हा व्रत ठेवलेला असतो. या व्रतसाठी लागणारं सर्व साहित्य आम्ही ते उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यांना लागणार तो स्पेशली एक झाड असतं, झाड सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर नॅशनल पार्कमध्ये परमिशन्स स्पेशली आपण परमिशन घेऊन त्यांना ते आतमध्ये येण्यासाठी परमिशन दिलेलं आहे. हा जो व्रत आहे तो त्यांचा सफल व्हावा यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. बदलापूरच्या एन्काउंटर नंतर आत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्यावर अनेक प्रश्न चीन उपस्थित करत आहेत. त्यांना तुम्ही काय? मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, मनसुख हिरेन हत्याकांड कोण मुख्यमंत्री तेव्हा होता आणि तेव्हा त्याच वाजेचं कुणी विधानसभेमध्ये समर्थन केलं होतं हे जरा शोधून काढा. आणि हे तर हा नराधम 2 चिमुकल्यावर नराधमाने अत्याचार केलाय. पोलिसांनी जे केलेलं आहे, आमच्या सरकारने जे काम केलंय त्याचं मी अगदी जाहीर त्यांचं समर्थन करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी हे केलेलं चांगलं काम आहे. त्यांच्यासारखं खंडणी कोरोना पाठीशी घालण्याचं काम केलेलं नाही आमच्या सरकारने. याच्यामध्ये राजकारण करणं हा उचित आहे का? कारण उद्धव ठाकरे असो, खरं तर पहिलं जेव्हा हेच लोक होते तेव्हा त्यांना संविधान आठवलं नव्हतं, तेव्हा त्याला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या ओढत होते. आणि आता फाशीच्या अगोदर सजा देऊन टाकली. कोर्टामध्ये कधी गेला असतं, 25 वर्ष चालले असते, काय झालं असतं त्याच्या अगोदर. तो किती अरोगंट माणूस आहे. तो स्वतःच्या बायकोचा पण लैंगिक छळ त्यांनी केला. त्यानंतर पोलिसांची बंदूक घेऊन पोलिसांवर त्यांनी फायरिंग केली आणि तशा माणसाला मारलं पोलिसांनी तर चुकीचं ठरलं. लाज वाटायला पाहिजे हे विरोधी पक्षवाल्यांना. आता त्याच्यावर काय मुद्दा राहिला नाही. पहिल्या बोलतात फाशी द्या आणि आता बोलतात त्याला वाचवा. म्हणजे कुणाच्या बाजूने आहेत? महिलांच्या बाजूने आहेत की नाही ना? म्हणजे ह्या अशा नराधमांना चांगली सजा झाली पाहिजे, त्याच्या बाजूने यांनी बोलायला पाहिजे होतं. त्याची बाजू घेऊन त्याची बोलतात त्याला कसं काय मारलं म्हणून. धन्य आहेत ते लोक. म्हणजे स्त्रियांवर अत्याचार व्हावे ही यांची भूमिका आहे का असं त्यांनी सिद्ध करून असं त्यांनी आम्हाला सांगावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.